आज अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये भाजपचा जिल्हा महामेळावा होणार आहे। दीक्षांत सभागृहात भाजपचा जिल्हा महामेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते असे 5000 लोक उपस्थित असतील। या मेळाव्याचं उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार करतील। दुपारच्या समारोपीय सत्राला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील। याचा आढावा घेतलाय उमेश अलोणे यांनी। अकोला जिल्ह्यात खऱ्या अर्थानं भाजपनं विधानसभेचं रणशिंग फुंकलं असं म्हणता येईल। कारण अकोला जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक जी आहे ती अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होत आहे। आपण पाहतोय की संपूर्ण नेते जे अकोला जिल्ह्यातले आणि जवळपास 5000 कार्यकर्ते जे आहेत ते या मेळाव्याला, या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित आहे आणि विधानसभेची तयारी जी आहे ती भाजपनं अकोल्यात सुरू केली असं म्हणता येईल। आज या विस्तारित जी कार्यकारिणीची बैठक आहे त्याचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला येणार नाही। मात्र 12:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेला संबोधित करणार आणि कार्यकर्त्यांना विधानसभेत नेमका विजय कसा मिळवायचा आणि जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कार्यकर्त्यांनी नेमक्या लोकांपर्यंत त्या लोकांपर्यंत पोहोचले या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।